आज आम्ही गेलो स्मोकीचे हेअर कटिंग करायला. स्मोकीची होती 6ची अपॉइंटमेंट, तर आम्ही 4:30 वाजता रेडी झालो. मी पण रेडी होती आणि माझा बच्चा पण रेडी होता. बघा किती क्यूट दिसते माझा बच्चा केसांमध्ये. स्मोकीला घेऊन निघत होते तेवढ्यात मम्मी पप्पा आले आणि त्याला लाड करायला लागले, कारण खूप दिवसांनी स्मोकी घरातून जात होता बाहेर. नंतर स्मोकीला बास्केटमध्ये टाकलं आणि मी खालती निघून गेली. खालती मला दीपेश भेटलेला. दीपेश आणि मी आणि स्मोकी बाईकवर मस्तपैकी गेलो ठाण्याला. जर मला स्मोकीला डॉक्टरकडे न्यायचं असेल तर मी त्याला वेटिकमध्येच नेते. वेटिक हे ठाण्यामध्ये आहे, मानपाड्याच्या इथे. जर तुमच्या इथे पण कोणी ॲनिमल्स असेल तर तुम्ही ह्या वेटिकमध्ये जाऊ शकतात. देन आम्ही गेलो आतमध्ये आणि आम्हाला इकडे सिग्नेचर करायला लावली, कारण स्मोकीची हेअर कटिंग करायची होती म्हणून. सिग्नेचर करून झाल्यावर सीधा आतमध्ये नेलं आणि त्याचे टकलू करायला लागले. बॅकची केस कापताना तो शांत बसलेला. नंतर त्यांनी धुमाकूळ घातला, त्याला पोटाला टच केलं बिलकुल आवडत नाही. अनफॉर्च्युनेटली त्याला कॅप घालावी लागली, त्याचे नख पण कट करावे लागले. बघा कॅप घालून तो इतका शांत बसला, किती क्यूट वाटते माझा बच्चा. इकडे हा डॉग पण खूपच छान दिसत होता, तो पण वॉशसाठी आलेला. नंतर मी खालतीच बघते तर काय पूर्ण कापूस माझ्या बच्चूची केस बघा कशी पूर्ण कापूसच वाटत आहेत. स्मोकीने तिथे राडा घातला आणि सीधा झोपून गेला. बोला तुम्हाला जे करायचे ते करा, मी तर जातो झोपून. इथं पण आळशीपणा सोडला नाही त्यांनी. हेअर कटिंग करून झाला. इथे बघा सेम स्मोकीसारखीच कॅट होती, एकदम क्यूट होती ही पण कॅट. नंतर बिल पे करून आम्ही सीधा निघालो घरी. कालूला पेट्रोल टाकायचं होतं, त्यांनी पेट्रोल टाकला गाडीमध्ये आणि इथे मागे माझं 2 टेम्पो होते. असं वाटत होतं ह्या 2 टेम्पोच्या मध्ये मी आणि स्मोकी गेलो तर आम्ही सीधा जाऊ देवाच्या घरी. फायनली आम्ही दिव्याला पोचलो. कालूला भूक लागली, तो बोलला शोरमा घे. शोरमा घेतला मी आणि कालूने शोरमा खाल्ला आणि सीधा घरी गेलो. पप्पाचं रिॲक्शन, पप्पा तर बोलत होते हा स्मोकीने हा दुसराच कोणतरी उचलून आणलायस तू.